नमस्कार मित्रांनो, राहुल दादा पाटील म्हणजे आपले राहुल दादा त्यांच्यावर जो गोळीबार झाला त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे मित्रांनो। काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली, परंतु सुदैवाने दादा सुखरूप आहेत। माझा जस्ट काही लोकांबरोबर पण फोन झाला, खास गौरव करून फोन झाला। गौरवने मला अपडेट दिले, शुभम दादा, गौरव ही लोक म्हणजे पहाटेपासून दादांबरोबर आहेत। दादा आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत, परंतु विषय असा आहे की राजकीय वाद असू दे किंवा कुठल्याही प्रकारचे वाद असू दे, परंतु शरीर क्षेत्रामध्ये राहुल दादाचं योगदान मथुरला घेऊन खूप आहे। आणि त्या संदर्भातच एक म्हणतात ना की एक दादांचा एक सपोर्ट आहे आपल्या सर्वांना, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे। गोळीबार कसा झाला, काय झाला, आता काही तासांपूर्वीच CCTVचे फुटेज प्रत्येका यूट्यूब चॅनलवर दिसतात आहे। परंतु हे सगळं पाहता शरीर क्षेत्रामध्ये एक म्हणजे चर्चा होते की दादांची तब्येत कशी आहे। मला पण आज भरपूर लोकांचे फोन येऊन गेलेत की दादा कसे आहेत, काय आहेत, कसं आहे, पण मला पण जास्त अपडेट घेता येतलं नाही, कारण का ती मानसिकता नाहीये आता दादांची कोणाबरोबर बोलण्याची। कारण का विषयच असा आहे की म्हणजे कोणाला काय काय सांगावं, परंतु प्रत्येक आता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आताच काही तासापूर्वी तर फुटेज तर बघितलेले आहेत आपण, कसं झालं काय झालं। पण व्यक्तिगत म्हणून दादा हे सगळ्यांबरोबर असतातच, आणि त्याचबरोबर एक नातं जोडलं गेलंय यूट्यूबर आम्ही सगळी जी मंडळी आहेत आपली, आणि त्याचबरोबर जे शरीर क्षेत्रातले आपले मित्र मंडळी आहेत आणि आपले जे हितचिंतक आहेत त्यांच्याबरोबर दादांचाच एक सल्ला असतो की व्यवस्थित राहा, आणि काही गरज असल्यास, काही अडचण असल्यास कळवत राहा, किंवा तुम्हाला म्हणतात ना अजून म्हणजे एक विचारपूस दादा करत असतात। तर नेमकं एक्झॅक्ट हे जे गोळीबार प्रकरण किंवा ह्या सगळ्या गोष्टी बोलतात, दादा बचावले हे महत्वाचं होतं आपल्याला। कारण का मथुर आपला बैलगाडा क्षेत्र आणि राहुल दादा आणि सगळा हा जो फॅन्स क्लब आहे, मित्रमंडळी आहे, एकच विषय असतो की कोणाला काही झालं तर अक्षरशः चर्चा होते, पण त्या चर्चेमधून एकच विषय असतो की ती व्यक्ती कशी, त्यांना काय झालं नाही ना, काय झालं नाही। तर मित्रांनो, हा विषय फक्त एकच आहे की दादा व्यवस्थित आहे, सुखरूप आहे। माझं गौरव दादांबरोबर पण बोलणं झालं आणि बाकीच्या मंडळींबरोबर पण बोलणं झालं, ते बोलले दादा व्यवस्थित आहे, फक्त आता एक आहे मानसिकता जरा थोडं म्हणतात ना, कारण का ते वातावरण आणि फटकन चेंज होऊ नाही शकत, त्यामुळे आता सध्या कोणीही म्हणजे आता असं करू नका की कंटिन्यू फोन चालू आहेत दादांना, आणि असं आता सध्या ते पण त्या एका वेगळ्या मानसिकतेमध्ये आहेत, त्यामुळे कोणीही ह्या सगळ्या गोष्टी आता फोन सगळं काही करू नका। तर मी आशा करतोय की दादा लवकरात लवकर सुखरूप व्यवस्थित त्याची तब्येत चांगली राहावी, यासाठी मी देवाला प्रार्थना करतो। आणि हेच आहे की प्रत्येकाला काळजी असते की आपला माणूस कसा आहे, काय कसे आहेत, सगळे कसे आहेत। तर हेच आहे ह्या बैलगाड्याचं एक वैशिष्ट्य, म्हणून आज हा व्हिडिओ मी बनवलाय। आणि दादा लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा, आणि या मैदानाला वैयक्तिक जीवनाशी काही घेणं देणं नाहीये, फक्त राहुल दादा मैदानात आले पाहिजे, बस। धन्यवाद।